गावांचो बाय तोरो भारी, मालवण चिपळूण सावंतवाडी माझ्या कोकण गावांचो दिमाग भारी. निसर्गरम्य कोकणाची सफर कोकण दर्शन. निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन. दिसते भारी गणपतीची स्वारी, माझ्या कोकणा वाटे तुम्ही वलवा गाडी. रसिक श्रोते हो, नमस्कार. कोकण दर्शनच्या आजच्या या सफरीत मी आहे तुमच्यासोबत वंदना मुसळे आणि मी आहे सोनाली सावंत. कोकण म्हणजे निसर्गाची उधळण, परंपरेची ओळख आणि इतिहासाची साक्ष. या सगळ्याचा सुंदर संगम जिथे अनुभवायला मिळतो ते ठिकाण म्हणजे संगमेश्वर. श्रोते हो, कोकण दर्शनच्या आजच्या या भागात आपण भेट देणार आहोत या समृद्ध भूमीला, जिथे देवस्थानांचा वारसा, इतिहासाच्या आठवणी आणि बोलीभाषेचा गोडवा एकत्र नांदताना दिसतो. महाराष्ट्रे संगमेश्वरस्थाने वसति यः सदा, नतः भूत्वा श्रीकर्णेश्वर देवन्तं प्रणमाम्यहम्. संगमेश्वर या नावातच संगम आणि ईश्वर असे दोन अर्थ प्रतीत होतात. रत्नागिरी जिल्ह्यातलं एक तालुक्याचं ठिकाण असलेल्या या संगमेश्वर विषयी बोलताना निबंध कानिटकर म्हणतात, कसबा या फारसी शब्दाचा अर्थ वस्ती किंवा समूहानं राहणं. कसबा संगमेश्वर या गावाला पौराणिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे. अलकनंदा आणि वरुणा या दोन नद्यांच्या संगमावर एक शिवालय आहे. तो शिव म्हणजेच संगमेश्वर. त्यावरूनच या गावाचं नाव संगमेश्वर असं झालं असावं. प्राचीन काळी संगमेश्वर हे मोठे बंदर होतं. इथून जलवाहतूक चालायची. पुढे खाड्या होरल्या आणि जलवाहतूक बंद झाली. तालुक्याचं ठिकाण असलेल्या संगमेश्वरमध्ये त्या काळी बरेच वणवे लागायचे. अशाच एका 1878 सालच्या मार्च महिन्यात लागलेल्या आगीत येथील मामलेदार कचेरी, तिजोरी, पोलिसांची घरं, पोस्ट ऑफिस जळून खाक झालं. त्यामुळं तत्कालीन ब्रिटिश सरकारनं तालुक्याचं मुख्यालय संगमेश्वरून हलवलं आणि देवरुखला नेलं. कसबा संगमेश्वर हा परिसर पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा. अनेक शिल्पसमृद्ध मंदिरं या परिसरात होती. काळाच्या ओघात म्हणा किंवा परकीय आक्रमणाने म्हणा, त्यातील बरीचशी नष्ट झाली. काही आजही भग्नावस्थेत आहेत. टिकून राहिली ती दोन मंदिरं म्हणजे कर्णेश्वर आणि संगमेश्वर. पैकी कर्णेश्वर शिल्पसमृद्धतेनं नटलेलं, त्या तुलनेत युद्धकाळात बांधकाम झालेलं संगमेश्वर मंदिर हे शिल्पसमृद्धतेपेक्षा तेथील परिसरानं, नद्यांच्या संगमानं रमणीय. 14 वर्षांपूर्वी राज्य पुरातत्व विभागाने कर्णेश्वर मंदिर राज्य संरक्षित स्मारक म्हणून जाहीर केलं. सध्या पुरातत्व विभागाकडून कर्णेश्वर मंदिराच्या रिस्टोरेशनचे काम सुरू आहे. महाशिवरात्रीला इथे मोठी यात्रा भरते. जिल्हाभरातून हजारो शिवभक्त त्यावेळी इथे येतात. असं हे ऐतिहासिक आणि पर्यटन केंद्र म्हणून विकसित होऊ शकणारं गाव कसबा संगमेश्वर. श्रोते हो, संगमेश्वरची ओळख केवळ निसर्गापुरती मर्यादित नाहीये, तर इथली संगमेश्वरी बोली ही देखील या भागाच्या संस्कृतीचा महत्त्वाचा असा भाग आहे. सिंधुदुर्गातल्या मालवणीपेक्षा थोडी वेगळी, अधिक मवाळ आणि सहज अशी वाटते. केवळ संगमेश्वर पट्ट्यात बोलली जाणारी संगमेश्वरी बोली महाराष्ट्रात सर्वदूर पोचवण्याचा प्रयत्न करणारा एक दर्जेदार कार्यक्रम इथली हौशी मंडळी गेली काही वर्ष सातत्याने करतायत. चला तर याच संगमेश्वरी बोलीचा गोडवा आपणही घेऊया सोनाली कानिटकर यांच्याकडून. मंडळींनो नमस्कार. तर मी काय सांगत होता, तर आमच्या संगमेश्वर तालुक्यात ना शिमगा आणि गणपती बघायला ना, तर लय मोठं हे दोन सण करतात. तर यंदा काय झाला, भाचे बीचे सगळे म्हणले, मामी आम्ही यंदा ना गणपतीला तुमच्याकडे येता. हां, गणपतीतनं बाया सांगता तू म्हणला, सगळ्या 2-3 भाचे, त्यांच्या बायका, त्यांची पोरा टोरा सगळी आली. सकाळी त्यांना दुसऱ्या दिवशी म्हणलं, सकाळी आता आज जरा निवेद बिवेद करायचा आहे, तर वायच मदत करा. तर म्हणल्या हां मामीनो मदत करता. तर सकाळी बाय उठल्या, साड्या बिड्या नेसल्यानी आणि फोटो गाडीत. मी त्यांना म्हणताय, अगो बायानं हा जरा मदत कराया. तर म्हणले येताव मामीनो, जरा असं फोटो काढताव.
सारखेच हो फोटो काढीत, इकडं बघ तिकडं बघ वर बघ खाली बघ सारखे फोटो. म्हटलं अगं आता ते व्हिडिओ काढत बसलं तर ते नैवेद्य दाखवून जेवायचा कावा. त्या म्हणल्या मामी नो आम्ही ते सगळे फोटो काढलेले आहेत ना त्याची आम्ही रीलं बनवणार. म्हटलं काय रीलं आणि त्याचं काय करणार तुम्ही. तर म्हणली मामी अहो ही रीलं म्हणजे ह्याचं आम्ही रीलं बनवणार आणि ते सोशल मीडिया काय काय असतं बाय तिकडे टाकणार. मेल्यानं कसलं काय टाकूनच द्यायचं ते काय बनवणार नाही काय करणार. तर बाई एक सून म्हणली मामी थांबा मी तुम्हाला बनवता आणि दाखवता आम्ही काय करता होतं. तर बाय सगळे बारके बारके व्हिडिओ केलेलं त्याच्या मागे कसली कसली गाणी जोडलेली म्हण हे रीलं आणि ते सगळी लोक बघतात त्यांना कायचं आवडतं आणि कायचा लाईक बिक करतात. तर त्या म्हणल्या मामींना तुम्हाला करायला शिकू. म्हटलं नको बाई तर हे तुमची रीलं करत बसला ना तर माझं जेवण खाण कोण करील नाही काय. मग म्हटलं राहून दे बाई. आणि सांगता तुम्हाला पण ते जे पोरं गेली ना पण मध्ये मध्ये मला वाटतं ते काय ती रीलं बघावीत. मग गेल्या वर्षी लेकाला सांगितलं भावा म्हणलं मला ना तर रीलं बघायला एक फोन घेऊन दे. तर बाय माझ्या लेकान दिला हो बाय घेऊन. आता मी त्याच्यावर ते रीलं बिलं काय ती बघता मला पण लय मजा येते. हां असं आमचं संगमेश्वरात मजा असते या कधीतरी बघायला. हां चला येवता उशीर होतोय. हां येता. श्रोते हो, संगमेश्वर गावातली प्राचीन देवस्थानं ही या भागाची खरी ओळख. त्यात सर्वप्रथम उल्लेख करावासा वाटतो तो कर्णेश्वर या प्राचीन शिवमंदिराचा. करचरणकृतं वाक्कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वा पराधं विहितं वा सर्वमेतत्क्षमस्व. जय जय करुणाब्दे श्री महादेव शंभो. दगडी बांधकाम, सुबक रचना आणि भिंतींवर कोरलेलं नक्षीकाम यामुळे या देवळाला एक वेगळंच ऐतिहासिक आणि कलात्मक असं महत्त्व प्राप्त झालंय. याच कर्णेश्वर मंदिराविषयी बोलतायत निबंध कानिटकर. सुवर्णकोटिकं तत्र व्यायीकृत्यं महामतिः शतत्रयं षष्ठाधिक प्रासादानां वै चकारसः. तत्क्षेत्रसदृशं सर्वं निर्ममे संगमेश्वरं स्वनाम्ना स्थापितं लिंगं मुख्यं चात्र चकारसः. चालुक्य राजवटीतील कर्ण राजाच्या दरबारातील कवी शेष यानं संगमेश्वर स्थानाचं असं नेमकं वर्णन केलंय. मुंबई गोवा महामार्गापासून केवळ 1300 मीटर अंतरावर असलेलं शिल्पसमृद्ध असं एक शिवालय ज्याचं नाव कर्णेश्वर. इसवी सनाच्या भाषेत बोलायचं तर इसवी सनाच्या 11व्या शतकात या मंदिराची निर्मिती झाली म्हणजे सुमारे 1000 वर्षांपूर्वी. कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर ज्यानं बांधलं त्या स्थपतीकडून कर्णराजानं हे मंदिर बांधून घेतलं. पूर्वाभिमुख असलेल्या या मंदिराला उत्तर आणि दक्षिण बाजूनं सुद्धा येण्यासाठी वाट आहे. तारकाकृती न्यास असलेलं 5 फूट उंचीच्या जोत्यावर उभं असलेलं भूमिज शैलीतली हे शिवालय. पूर्वेकडच्या दरवाजातून आत जाताना 2 देवकोष्ठ आहेत. त्यातील डावीकडील देवकोष्ठात सिंहग शिवाची अतिशय देखणी मूर्ती आहे. सिंहग शिव म्हणजे सिंहावर बसलेला शिव. पुरातत्व अभ्यासकांच्या मते कदाचित महाराष्ट्रातील ही एकमेव मूर्ती आहे. कर्णेश्वर मंदिराच्या मुखमंडपात दोन्ही बाजूंना 5 फूट उंचीची कक्षासनं म्हणजे बसण्यासाठी दगडी बाग केलेले आहेत. याच मुखमंडपात मध्यभागी वरच्या बाजूला वर्तुळाकृती घुमट कोरला आहे. त्याचं दगडी झुंबर निव्वळ देखणं असं. त्याच्या खाली अष्टदिग्पाल, दरवाजावर शेषशाही विष्णू आणि त्यावर दशावतारांचं अतिशय प्रेक्षणीय असं अंकन केलं आहे. या दशावतारांमध्ये 8वा अवतार कृष्णांऐवजी बलराम असा दाखवलेला आहे. मुखमंडपातून आत गेल्यावर सभामंडपामध्ये नंदी आहे. या शिवालयाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे सभामंडपात असलेले खांब, त्या खांबावर आडव्या असलेल्या तुळ्या आणि या तुळ्या तोलून धरण्यासाठी दाखवलेले भारतोलक. सर्वसाधारणपणे इथे यक्ष किन्नर यांच्या प्रतिमा असतात, पण कर्णेश्वर मंदिरात मात्र भारतोलक म्हणून प्रत्यक्ष देवतांच्या प्रतिमा कोरल्या आहेत, जसे गणपती, नरसिंह, वीणाधर गंधर्व. म्हणजे या मंदिराचा भार प्रत्यक्ष देवतेनं तोलून धरला आहे असं शिल्पकाराला सांगायचं आहे. सभामंडप आणि गर्भगृह यांच्यामध्ये असतो तो अंतराळ.
कर्णेश्वर मंदिराच्या अंतराळात वरच्या बाजूला बाहेरून मंदिर कसं दिसेल याची प्रतिमा कोरून दाखवली आहे. हे सुद्धा या मंदिराचं एक वैशिष्ट्यच. कर्णेश्वर मंदिराचं अजून एक सौंदर्य स्थळ म्हणजे इथे अभिषेक जल वाहून जाण्यासाठी केलेली मकरमुखाची रचना. यावरून सुद्धा मंदिराचं प्राचीनत्व समजून येतं. कारण 12व्या शतकानंतरच्या काळात मकरमुखाच्या ऐवजी गोमुख करण्याची पद्धत सुरू झाली. असं हे अतिशय शिल्पसमृद्ध असं संपूर्ण काळ्या पाषाणात बांधलेलं कर्णेश्वर शिवालय संगमेश्वरच्या इतिहासात, पर्यटनात आणि अर्थात अध्यात्मात सुद्धा भर घालणारं. मुंबई गोवा महामार्गावरून जाताना या शिल्पसमृद्धतेचा अनुभव घ्यायलाच हवा आणि शेकडो वर्ष या परिसरावर कृपादृष्टी ठेवणाऱ्या त्या शिवशंकरांच्या समोर नतमस्तक व्हायलाच हवं. श्रोतेहो, कर्णेश्वर मंदिराबरोबरच कार्तिकेय देवस्थानही स्थानिकांच्या श्रद्धेचं महत्त्वाचं केंद्र मानलं जातं. शिवपार्वतीचा पुत्र आणि गणपतीचा भाऊ कार्तिकेय याच्या 2 मूर्ती कसब्यात आहेत. एक कालभैरव मंदिरासमोर छोटं कार्तिकेयाचं मंदिर आहे, तर संगमेश्वर मंदिरात सुद्धा कार्तिकेयाची एक देखणी मूर्ती आहे. कोकणात अभावाने आढळणारं सूर्यमंदिर सुद्धा कर्णेश्वर मंदिर परिसरात आहे. संगमेश्वरची ही भूमी केवळ धार्मिकदृष्ट्याच महत्त्वाची नाहीये, तर इतिहासाच्या दृष्टीनेही तितकीच महत्त्वाची आहे. याच ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांना औरंगजेबाच्या सैन्यानं पकडलं. छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यातली ही एक अत्यंत दुर्दैवी घटना कितीही अप्रिय असली तरी संगमेश्वरची ओळख करून देताना हा संदर्भही ओघाने येतोच. स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांना पकडलं गेलं तो सरदेसाई वाडा याच कसबा गावात होता. आता तो वाडा शिल्लक नाही, पण आजही ती जागा बघायला, शंभूराजांना वंदन करायला शंभू भक्त आवर्जून इथे येतात. श्रोते हो, याच इतिहासाची जाणीव मनात ठेवून आता आपण पुढे वळूया इथल्याच रामेश्वर या पवित्र देवस्थानाकडे. याविषयी बोलताना श्रीनिवास पेंडसे म्हणतात, संगमेश्वर तालुक्यातील कर्णेश्वर मंदिरापासून जवळ असलेल्या कळंबस्ते या गावी रामेश्वर पंचायतन हे शिवमंदिर आहे. मंदिर जांभ्या दगडातलं असून जांभ्या दगडाची सभोवती भव्य तटबंदी आहे. 2 दगडी दीपमाळा आहे. अशा दीपमाळा सहसा कुठे बघायला मिळत नाही. मध्यभागी शिवमंदिर आहे आणि तटबंदीच्या 4ही कोपऱ्यात 4 छोटी मंदिर आहेत आणि ते त्यांचं संपूर्ण बांधकाम जांभ्या दगडामध्ये. मध्यभागी असलेल्या शिवमंदिरामध्ये भव्य शिवलिंग आहे. हे शिवलिंग मोठं असून कमळाच्या पाकळ्यांमुळे अजूनच आकर्षित दिसतं. संपूर्ण शिवलिंग एकाच पाषाणात घडवलेलं आहे. त्याची लकाकी लक्ष वेधून घेते. शिवलिंगाच्या बरोबर पाठीमागे अष्टदुर्गेची मूर्ती विराजमान आहे. हे याचं वैशिष्ट्य आहे. या शिवमंदिराच्या पुढे भव्य नंदी आहे आणि त्याचं होळकरकालीन दगडी कोरीवकाम अप्रतिम आहे. नंदीच्या गळ्यातली घंटा, त्यावर कोरलेलं अलंकृत नक्षीकाम आणि अलंकृत असणारा हा नंदी एका बाजूला रेल्ल्यासारखा भासतो. नंदीच्या संपूर्ण बाजूला आणि सभोवती अतिशय उत्तम प्रकारचे नक्षीकाम केलेलं. या मंदिरामध्ये 4 छोटी मंदिरं आहेत. त्याच्यामध्ये गणपती, विष्णू, अष्टदुर्गा आणि सूर्यनारायण असं मिळून हे रामेश्वर पंचायतन मंदिर तयार झालं. या मंदिरातल्या सर्व मूर्त्या संगमरवरी आहेत. शिल्पकला अप्रतिम आहे. अत्यंत सुबक, रेखीव आणि भावना प्रधान असलेल्या या मूर्त्या पिवळसर झाक असलेल्या संगमरवरामध्ये थेट मध्य प्रदेशातून घोड्यावरून आणल्याचं सांगितलं जातं. यातली गणपतीची मूर्ती उजव्या सोंडेची आहे. सूर्यनारायण, अष्टदुर्गा यांच्या मूर्ती सहसा कुठे पाहायला मिळत नाही, पण कळंबस्ते इथल्या शिवमंदिरामध्ये, या पंचायतन मंदिरामध्ये या मूर्ती आहेत. मात्र हे ठिकाण आजही दुर्लक्षित आहे. या सर्व मूर्ती मुख्य मंदिराच्या 4ही बाजूला उभारलेल्या छोटेखानी मंदिरात 1.5 ते 2 फूट उंचीच्या आहेत. श्रोते हो, या मंदिराला अहिल्याबाई होळकर यांचा वारसा लाभलेला आहे आणि त्यामुळेच या स्थळाला एक विशेष ऐतिहासिक आणि धार्मिक असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. या पवित्र ठिकाणचं महत्व असं आहे की गोविंदपंत गानू नावाचे व्यक्ती हे अहिल्यादेवी होळकरांकडे, म्हणजे संपूर्ण होळकर घराण्यातच खरं तर,
सरदार म्हणून होते आणि त्यांचे अत्यंत विश्वासू असे व्यक्ती म्हणून प्रसिद्ध होते. त्यांच्याकरता या मध्य प्रदेशामध्ये जिथे अहिल्यादेवी होळकरांचं राजधानी होती, या राजधानीमध्ये त्यांच्याकरता अतिशय सन्मान दिलेला होता. याचं कारण असं होतं की गोविंदपुरा हे वसाहतीचं मुख्य ठिकाण हे गोविंदपंत गानवी यांच्या सन्मानार्थ उभं केलेलं आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की गोविंदपंत गानूंनी अहिल्यादेवींकडे मागणी केली होती की आपल्या शिवधनातून माझ्या मूळ गावी म्हणजे कळंबस्ते या गावी पंचायतन मंदिर उभारा. ते मान्य करून त्यांनी ते मंदिर उभारलेलं आहे. या परिसरात असलेली बारव म्हणजे पायऱ्यांनी खाली उतरून पाणी घेण्याची रचना कोकणात अत्यंत दुर्मिळ मानली जाते आणि त्यामुळेच या ठिकाणाचं वैशिष्ट्य अधिक ठळक होतं. सहसा कोकणात आढळत नसलेली बारव या मंदिराच्या पाठीमागे आहे. बारव याचा अर्थ एक विशिष्ट प्रकारचा पाण्याचा साठा असलेली विहीर की जी आतमध्ये प्रवेश करण्याकरता तिला पायऱ्या असतात. आयताकृती सर्वसाधारणपणे रुंद असते आणि महत्वाचं म्हणजे त्याच्यावर कोनाडे आणि त्या कोनाड्यामध्ये दिवा ठेवण्यासाठी व्यवस्था असते. आजही इथे पाणी मजबूत आहे. त्या पाण्याचा पुरवठाही आजूबाजूच्या रहिवाशांना होतो. जांभ्या दगडामध्ये अतिशय सुंदर प्रकारचं केलेलं हे बांधकाम ही बारव हे कोकणामधलं वैशिष्ट्य आहे. कारण सर्वसाधारण घाटमाथ्यावर या बारव बघायला मिळतात, पण कोकणामध्ये बारव अतिशय दुर्मिळ आहेत. त्या इथे आपल्याला पाहायला मिळतात. महत्वाची गोष्ट म्हणजे याच्यावर कुठेही अहिल्यादेवींचं किंवा गोविंदपंत गानूंचं नावही कुठे लिहिलेलं नाही. हे अत्यंत दुर्मिळ असलेला हा अहिल्यादेवींच्या शिवधनातून निर्माण झालेला वारसा दुर्लक्षित आहे. या धार्मिक वारशाच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी सरसावलेल्या तरुण पिढीविषयी श्रीनिवास पेंडसे सांगतात. खरं तर अहिल्यादेवींचा हा वारसा जपण्याची गरज आहे, पण हे तिथल्या आजूबाजूच्या असलेल्या युवकांच्या लक्षात आलं आणि अभिनाथ आमकर, संतोष महाडिक अशा त्यांच्या समूहाने जे प्रत्यक्षात मुंबईत असतात, पण त्यांच्या जेव्हा हा वारसा ऐतिहासिक आहे, वैशिष्ट्यपूर्ण आहे, इथली बारव जपली पाहिजे, मंदिराचं वैशिष्ट्य जपलं पाहिजे, जी एल शेप मधली विहीर आहे त्याचं डागडुजी केली पाहिजे, त्यांच्या लक्षात आलं आणि अतिशय सुंदर काम हा वारसा जपण्याचं या मंडळींनी केलेलं आहे. तिथे धार्मिक उत्सवही ते करतात, पण त्याचबरोबर आरोग्य शिबिरासारखे कार्यक्रमही करतात आणि त्यांनी आता खरं तर हे नकाशावर आणलंय. आणि नुकत्याच झालेल्या अहिल्यादेवींच्या 300व्या जयंतीनिमित्त इथे अहिल्यादेवी होळकरांच्या सन्मानार्थ अहिल्यादेवींच्या पाऊल खुणा हाही कार्यक्रम कर्णेश्वर महोत्सवाच्या अंतर्गत पार पडलेला आहे. सर्वांना विनंती आहे की अहिल्यादेवींचा कोकणामधला विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यामधला हा दुर्मिळ ठेवा आहे. हा ठेवा पाहायला विसरू नका आणि त्याच्याच बरोबर हा जतन करायलाही आपल्या सर्वांनी सहभाग द्यायला हवा. एक विलक्षण वेगळं ठिकाण कर्णेश्वरला येताना, प्रचितगडला जाताना आणि नायरीच्या दोदावण्यात या बारमाही धबधब्यासाठी जाताना मध्येच आवर्जून पाहावं असं हे ठिकाण आहे. ॐ त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्युर्मुक्षीयमामृतात्. ॐ नमः शिवाय. या संपूर्ण परिसरात आजची तरुण पिढी सण उत्सव साजरे करत, देवस्थानांची देखभाल करत आणि आपल्या सांस्कृतिक वारशाचं जतन करत पुढे जात आहे. या जाणीवपूर्वक प्रयत्नांमुळेच ही परंपरा आपल्या पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचते. इथली मंदिरं सांगतात भक्तीची कथा, इथली माती गाते पराक्रमाची गाथा, इथली बोली जपते प्रत्येकाशी आपुलकीचे नाते. संगमेश्वरची आठवण मनामध्ये कायमची कोरून जाते. श्रोतेहो, कोकण दर्शनचा आजचा हा प्रवास आपण इथेच थांबवूया. पुन्हा भेटूया संगमेश्वर मधल्याच आणखीन काही सुंदर ठिकाणांसह. तोपर्यंत मी सोनाली सावंत आणि मी वंदना मुसळे आता आपला निरोप घेतो. नमस्कार. कोकणचो रुबा भारी माझ्या कोकणचो बाई तो भारी मालवण चिपळूण सावंतवाडी माझ्या कोकण गावांचो दिमाग भारी. निसर्गरम्य कोकणाची सफर कोकण दर्शन. निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन. दिसते भारी गणपतीची स्वारी माझ्या कोकणा वाटे तुम्ही वलवा गाडी.